2 दिवसापूर्वी तो पाय घसरून पडला. चांगलाच मार बसला होता. डॉक्टरने औषध पाणी देऊन मलमपट्टी केली होती. पण येऊन जाऊन खेड्यातला दवाखाना तो. अशा कितीशा सुविधा असणार की कोणत्या तपासण्या करून घेऊन अचूक निदान करता येईल. नीट चालता येत नव्हतंच. डॉक्टर म्हणाले, अजून 4 दिवसांनी बरं वाटेल, नाहीतर गोळ्या बदलून देतो. पण त्याला त्या कशाशी घेणं देणं नव्हतंच मुळात. त्याला एकच ध्यास होता, वारीला जायचा. 8 दिवसावर वारी आली होती. न चुकता गेली 70-72 वर्ष तो जात होता वारीला. अगदी लहान, 1-2 वर्षाचा असल्यापासून. आई बापाचं पोट पकडून दुडूदुडू चालत, कधी कडेवर कधी खांद्यावर बसून वारी पूर्ण करत होता. वारी म्हणजे काय हेही माहीत नसल्यापासून वारकरी म्हणून आनंदाने नाचत गात जात होता. पुढे आई वडील वारले. मग कधी एकट्याने, कधी गावातल्या लोकांबरोबर, कधी बायको पोरांबरोबर, पण चालत राहिला. काही वेळा कित्येक अडचणी आल्या, पण दरवेळी त्यातून वाटही त्या विठ्ठलानेच त्याला दाखवली. नेम न चुकवता चालत मात्र राहिला. नकळत्या वयापासून कळत्या वयात विठ्ठल दर्शनाची ओढ कधी लागली त्याला कळलंच नाही. आताशा पोरं मोठी झाली. सुना, लेकी, जावई आपापल्या व्यापात अडकले. कधी जमलं तर ते याच्याबरोबर वारीला जायचे, कधी हा एकटाच, पण चालत राहिला. यावर्षी मात्र अवघड प्रसंग उभा राहिला. पण विठ्ठल मार्ग दाखवेल या आशेवर उपचार घेत वारीची वाट बघत राहिला. बघता बघता दिवस उजाडला. पोरांनी सुनांनी समजावून पाहिलं, आजवर चुकवली नाहीस, आता नाही जमलं तर पुढच्या वर्षी जा. पण हा निश्चयावर ठाम होता. अजूनही फार चांगलं चालता येत नव्हतं, लंगडतच होता. दिंडी उठली तसा माऊलींच्या मंदिराच्या कळसाला नमस्कार करून काठीने आधार घेत हाही उठला. काठीच्या आधाराने लंगडत लंगडत का होईना पण जायचं. बाकी काळजी विठ्ठलाला, तो बघून घेईल. मनाशी आणि मनापासून त्याला साथ घालत राहिला. माऊली माऊलीच्या गजरात लोक चालू लागले. हाही हळूहळू त्यांच्या पाठी चालू लागला. काही अंतर गेल्यावर याची शक्ती कमी पडू लागली. तिथे ट्रकने त्याची सोय केली. पण पायाची रग कमी झाल्यावर पुन्हा आपणाहून उतरून चालू लागला. धर्मशाळेत, मंदिरात जिथे जशी सोय होईल तसं त्यात सामावून घेत मुखी विठ्ठल नामाचा जयघोष करत वाट तुडवू लागला. रात्री भलतंच घडलं. काही नालायक लोकांनी वारीत झोपलेले लोक पाहून विषारी सर्प त्यांच्यात सोडायचा प्रयत्न केला. पायाच्या ठणक्याने याला झोपच नव्हती. चाहूल लागली तशी आवाजाच्या दिशेने याने वेध घेतला. काय चालू आहे हे कळलं तसा हा उडालाच. हातातल्या काठीने त्याने देत दनादन रट्टे दिले. ते नराधम काही कमी नव्हते. त्यांनी याला बेदम चोपला. पण कर्माचं फळ कोणाला चुकत नाही. सर्प उलटून त्यांच्याच अंगावर आला तसा त्यांनी पळ काढला. अंग चांगलंच ठणकत होतं, पण करणार तरी काय? कोणाला उठवणार आणि मदत मागणार? पुन्हा त्यालाच काळजी म्हणत सहन करत पडून राहिला. कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठला तर कालच्या माराचा मागमूसही नव्हता. स्वप्न वाटावं इतकी ठणठणीत तब्येत. त्याचीच कृपा म्हणत हात जोडले नि पुन्हा लंगडत चालू लागला. रिंगण झालं तसं तिथल्या कार्यकर्त्यांनी जेवणाची पाकिटं वाटायला घेतली. ही झुंबड उडाली. पायामुळे याला जाता येईना. आहे तिथे आपला बसून राहिला. गर्दी लोटली की बघू, नाहीतर पुढच्या एखाद्या थांब्यावर मिळेलच कुठेतरी जेवण, असा विचार करत माऊली माऊली गजर करीत बसून राहिला. तितक्यात एक कार्यकर्ता एक पाकिट घेऊन त्याच्यापाशी आलाच. त्याला पाकिट देऊन लगेच निघूनही गेला.
त्याच्या रूपात विठ्ठलच आला असं म्हणत त्याने पुन्हा एकदा त्याला हात जोडत त्याने पाकीट फोडलं. आतील जेवण पाहून इतक्या वेळ न लागलेली भूक चांगलीच जाणवायला लागली. घास घेणार तेवढ्यात त्याचा हात कोणीतरी ओढला. शेजारी पाहिलं तर एक अगदी जीर्ण शीर्ण कपड्यातला भिकारी अगतिक चेहऱ्याने हात जोडून खायला मागत होता. त्याला पाय नव्हते. लाकडी फळीवर बसून फिरत होता. याला दया आली. त्याने सगळं जेवण त्याला देऊ केलं. भिकारी देखील मोठा दयाळू होता. त्याला एक घास खायला देऊन बाकी खाऊन निघून गेला. याने खाल्ला एकच घास, पण पोट जसं गच्च भरून गेलं. पाणी पिऊन वाटेला लागला. विठ्ठलाचा गजर अखंड चालू होता. पंढरपूर आलं, दिंडी आत गेली. मूर्तीचं दर्शन जाऊच दे, कळसाचं मिळालं तरी पुष्कळ असं म्हणत कित्येक वारकरी कळसाला नमस्कार करून परतीच्या वाटेला लागले. याला मात्र आत जाऊन दर्शन घ्यायची इच्छा होती. दरवर्षी रांगेत थांबून दर्शन घेत होता. 10-12 तास रांगेत उभं राहिल्यावर मुख्य दरवाजापर्यंत त्याला जाता आलं. आता मंदिराच्या रांगेत जाण्यासाठी पाऊल टाकणार तोच मुख्यमंत्री साहेब पूजेसाठी आलेत अशी वर्दी आली. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं. बरीच विनंती करून पण आत सोडायला तयार नव्हते. इतका वेळ रांगेत उभं राहून आता त्याचा पाय ठणकायला लागला होता. भूकही लागली होती. त्याने पुन्हा जोर लावला. तितक्यात मुख्यमंत्री साहेब आलेच. त्यांच्या मागे येणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ढकलून बाजूला केलं. बेसावध असणारा तो तोल जाऊन मागे पडला. गर्दीत अजून मागे रेटला गेला. धक्काबुक्की गदारोळात कुठं येऊन पोचला त्यालाही कळेना. विठ्ठला, तुझीच इच्छा नाही तर त्यापुढे माझं काय चालणार? आता तू म्हणशील तेव्हा तुझ्या दर्शनाचा योग येईल. मनोमन त्याची प्रार्थना करत डबडबल्या डोळ्यांनी नमस्कार करत चंद्रभागेकडे चालू लागला. स्वच्छ स्नान करून पुन्हा एकदा कळसाला दुरूनच नमस्कार करून झाडाखाली येऊन बसला. थोडा वेळ आराम करून काहीतरी खायला घेऊन मग परतीच्या प्रवासाला निघावं असा विचार करत होता. चुटपुट लागून राहिलीच होती, पण आता पुन्हा रांगेत जाऊन उभं राहणं शक्यही नव्हतं. पाय चांगलाच ठणकत होता. तितक्यात एक सेवेकरी हातात जेवणाचं ताट घेऊन आला. घ्या बाबा, भूक लागली ना? हा चकितच झाला. अहो बाबा, हे कोपऱ्यावरचं दुकान माझं. दरवर्षी वारकऱ्यांना जेवण घालतो मी. आजच्या जेवणावळी झाल्या, पण तुमच्या पुरतं उरलं होतं म्हणून म्हटलं देऊन यावं. त्याच्या पुढे ताट ठेवून तोही तिथेच बसला. असं विठ्ठलाला काळजी, असं म्हणून कृतज्ञतेने हात जोडत त्याने ताटाला नमस्कार करून जेवायला सुरुवात केली. आजवर कधी घेतली नसेल अशी चव होती जेवणाची. इतकं सुग्रास चविष्ट जेवण तो कधी जेवलाच नव्हता. अगदी तृप्त झाला. पुन्हा पुन्हा सेवेकराचे आभार मानत त्याने शांतपणे जेवण केलं. हात धुवून परत येऊन बसला. सेवेकरी तिथेच थांबला होता. बाबा, तुमच्या पायाला काय झालं? आरं पडलो तर पाय मोडला बघ. डॉक्टरकडे जाऊन आणलंय, होईल बरं. चालता येत नाही तर कशाला आला यंदा वारीला? आराम करायचा ना. आरं, पोरावारी वर्षातून एकदाच येतीया, त्याला भेटाय एवढं तरी कराय नग का? पाय काय होईल की बरा. थोडं मालिश करून देतो, बरं वाटेल बघा. बोलता बोलता त्याने पाय हातात घेतला देखील. अरे नग पोरा, पायाला कुठं हात लावतो माझ्या? पाय त्याच्या हातातून काढून घेणार इतक्यात गलका ऐकायला आला. मंदिरातून सगळे बाहेर येत होते. रेटारेटी, गर्दी, गोंधळ चालू होता. हेही दोघे चकित होऊन पाहू लागले. त्यांच्या जवळून पळणाऱ्या एकाला थांबून याने विचारलंच, काय झालं? काय रे बाबा नक्की? का पळतायत लोक? अहो, आखरीत घडलं. आत मूर्तीच नाहीये. काय?
हो, आतली विठ्ठलाची मूर्तीच नाहीशी झालीये. सकाळी तर होती. मुख्यमंत्री साहेब आले त्याआधी अचानक गायब झाली. तो तर ऐकून हे आदरलाच. मूर्ती गायब? पण कसं शक्य आहे हे? मागे वळून पाहिलं तर सेवेकरी गायब. हा कुठे गेला आता? त्याच्या दुकानात गेला असेल असा विचार करत त्या दिशेला पाहिलं तर दुकानही गायब. आता मात्र तो चपापलाच. इतक्या वेळ दिसणारं दुकान एकाएकी गेलं कुठं? अंगावर सरसरून काटा आला. हात आपोआप जोडले गेले. उठायला गेला तर काठी दिसेना. तसाच उभा राहायचा प्रयत्न करू लागला तर काय आश्चर्य, पाय ठणठणीत बरा झाला होता. वेदनेचा जखमेचा मागमूसही नव्हता. डोळ्यातून गळगळ वाहणाऱ्या अखंड अश्रुधारा जेवणाचा रिकामा ताट भिजवत होत्या. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.